काल मागच्या 15 दिवसापूर्वी आपण 12व्या अध्यायाला निरोप दिला होता. आज आपण 13व्या अध्यायात पदार्पण होणार आहे. तत्पूर्वी 12व्या अध्यायातल्या काही ओळी पाहूया. भक्ताचं लक्षण सांगत असताना भक्त कसा असतो आणि कोणता भक्त देवाला आवडतो ते सांगितले होतं. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. बघा, एक तरी ओवी अनुभव आहे. सगळं जगत परमात्मा तो झाला. का झाला? त्याला असं वाटलं की हे सगळं जगच माझं राहण्याचं घर आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भक्त जाऊन स्थापित झालेला आहे. त्याला असं वाटतं का मीच नटलेलो आहे सगळ्या प्रकारे. देव नटला नाना परी असं नाही. मी नटलो नाना परी आणि भरून उरलो. बघा, यांनी अजून याची उकल होती. कोण नटलाय नाना परी? मी नटलो नाना परी भरून उरलो चराचरी. आता अर्थात मी नटलो म्हणजे ज्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश झालेला आहे, ज्याला बुद्धीचा निश्चय झालेला आहे, त्याची भूमिका अशी झाली, हे विश्वची माझे घर. किंवा अजून एक ओळ काय होती? जगची देह झाले म्हणून प्रिय अप्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजेऊन. जगच देह झालं, त्याचं राहण्याचं ठिकाण काय झालंय? जग. त्यामुळं प्रिय आणि अप्रिय, चांगलं आणि वाईट संपलं. हर्ष आणि विषाद संपला. बस कशामुळं? दुजेवीन, एक गोष्ट राहिल्यामुळे संपलं. तसं हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. तो स्वतः भक्त सगळं व्यापक तत्व झाला. म्हणजे ज्याप्रमाणे माऊलींना रेड्याला मारलं तर त्याचे ओळ कोणावर ओढले होते? माऊलींवर ओढले होते की नाही. मीराबाईला विष पाजलं आणि काळा कोण पडला होता? भगवान श्रीकृष्ण पडले होते की नाही. इकडे जनाबाईला बांधून ठेवलं आणि बांधून कोणाला ठेवलं होतं? सगळं चराचर त्याच्या दृष्टीने झालेले तो आपण झाला. आणि मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता एवढा टॅलेंट झाला, एवढा मोठा झाला, तरी सुद्धा भक्ती सुखामध्ये तो रंगलेला आहे. तो भक्त मला आवडतो. नाही तर ज्ञान झाल्यानंतर माणूस जरा फडफड करायला सुरुवात करतो. आता काय, आपण देव झालो, आपल्या खांद्यावर बसताना झालं, माझं काम झालं. काम कधी शेवटपर्यंत होत नाही. उलट जन्मजन्मी आम्हाला ती गोष्ट करायला वाटत. घेईन मी जन्म किंवा हरिदासाची आहे कुळी मज उपजवा जन्मांतरी, आहे की नाही. मला पुन्हा पुन्हा किंवा घेईन मी जन्म, मग यादीत काय करणार आहे तो? मग त्याच्या भजनाचे असतात तरी तया ते मी माथा मुकुट करी. मला आवडतो याच्यावर नाही विशेष राहिला. आता मी काय करतो? त्याला माझ्या माथ्यावरचा मुकुट करतो. आणि उत्तम लोकांच्या पुढे जर आपण नतमस्तक होणं हे सहज आहे. तेव्हा त्यामुळे तिथं उत्तमासी मस्तक खलविजे हे काय कौतुक परी मानू करती तिने लोक पायान विना. ते म्हणतात पा उत्तम अरे माझ्या पायाचे तीर्थ घेऊन त्रिभुवनातील सर्व लोक आपल्यास धन्य मानतात. असा श्रेष्ठ जो मी, तोच मी आपल्या निसंदेह बोध असूनही जो भक्ती करतो, भक्ताला मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करतो. यात नवल विशेष असे काहीच नाही. कारण उत्तम वस्तूपुढे मस्तक नम्र करणे हाच न्याय. ही आपल्यामध्ये युक्ती बांधली पाहिजे. किंवा जो भक्त आहे त्याच्यामध्ये ती गोष्ट असतीच. आपल्यापेक्षा टॅलेंट आहे, चांगला माणूस आहे, तिथं तरी आपण झुकलो पाहिजे ना. तिथे जर ताटरपणा असला तर. आणि हे कधी कळेल ते म्हणतात, जर तुम्हाला जर गुरु शंकरच भेटले असतील तर तुम्ही नतमस्तक होता. कारण शंकर काय करतात? विष्णूचं पायावर हे करतात आणि विष्णूच्या पायापासून निघालेली गंगा भगवान शंकर स्वतःच्या डोक्यावर घेतात. म्हणजे ज्यावेळेला भगवान अशी ज्याच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे त्याचा आदर सत्कार कसा करावा ही गोष्ट श्री शंकर गुरु होतील तरच समजून घेता येईल. आता शंकर गुरु घेतील, यांना असं जरी म्हणले असते मी गुरु होईल तरी कळेल, पण तसा नको व्हायला. पण तरी ते म्हणतात शंकराची स्तुती केली तरी कोणाची स्तुती केल्यासारखी होईल? माझीच स्तुती केल्या अशी होईल. परंतु ही गोष्ट राहू दे, कारण शंकराचे वर्णन करू लागले म्हणजे खरोखर आपली स्तुती केल्याप्रमाणेच होणार. कारण मी व शंकर एकच आहे असो. बघा, आणि काय ते जनाबाईचा अभंग आहे, दोघे मिळून एक. जनाबाई म्हणतात हा त्याचं शेवटचं चरण आहे त्याच्यामध्ये. जनी म्हणे आत्मा एक. हा त्याचं शेवट जनाबाई तेच म्हणते का तो आणि मी एकच आहे. भगवान श्रीकृष्ण ते पण चालते तिकडं, असं आहे बरोबर. ते देवाचं आणि ज्ञानदेवाचं वर्णन आहे. ते भगवान शंकराचं आणि विष्णूंचं स्वरूप आहे. याप्रमाणे
भेद, हा नका करू वादावाद, आहे की नाही. मग तो कैवल्य एवढा मोठा माणूस आहे, परंतु तो राहतो कसा, पुरुषार्थ सिद्धी घेऊन आपल्या हाती घाला भक्ती पण ते जगा देत, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी पण जळाची बरी तळवटू घे, इतका नम्र येतो. आणि म्हणून मी त्याला माझ्या डोक्यावर घेतो, म्हणून का नमस्कारू, म्हणून मी नमस्कार करतो. एवढा मोठा असून सुद्धा तो लीन देते. आणि आपल्याकडे थोडं ज्ञान आलं तरी आपल्याकडे काय होणार आहे, ताटपणा निर्माण होणार. तया ते आम्ही माथा मुकुट करून तयाची टाच धरू हृदय, आम्ही त्याची टाच आमच्या हृदयात धरू, त्यांना आम्ही नमस्कार करू, त्यांना आम्ही डोक्यावर घेऊ. हा, तो पहावाया हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, तो पहावा असा मला डोळे लागले. कोणाला, त्या ब्रह्मसत्तेला असं वाटलं, असा महात्मा मला पाहायचा, ज्या सुखा कारणे देव वेडावला. म्हणून अचक्षुषी मज डोळे, आहे की नाही. म्हणून मला डोळे नसणाऱ्यांना मी काय करून घेतले, मला डोळे घेतले, म्हणजे मी आकारात आलो. हातीचे नि लीला कमळे पूजू तया ते, माझ्या हातातलं जे कमळ आहे मी कशासाठी घेतले, अशा भक्ताचं मला पूजन करायचंय, त्याची ओवाळणी करायची, त्याची आरती करायची. दोवरी दोन्ही भुजा घेऊन आलो, अलिंग वया लागून तयाचे अंग, त्याला भेटण्यासाठी मी चतुर्भुजे, शस्त्र पकडण्यासाठी एवढी मला आवड आहे. म्हणजे दोन कारण आहेत, जसं देव कशाला आला, दुष्टांचा संहार करण्यासाठी, आहे ना, भक्तांचा आणि संभाळ करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी. तया संघाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे, मला वास्तविक देह नाही आहे, पण त्याच्या आवडीमुळे मला देह धरावा लागलेला आहे. मी विदेही आहे, पण मला काय करावं लागला, देह घ्यावा लागला. काय, किंबहुना आवडे निरूपण तेनेची आम्हा मैत्री, माझी दोस्ती कोणाची आहे, देवाची दोस्ती कोणाशी आहे, आशा भक्तांशी आहे. येत कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकतीजे, त्याच्याशी माझी मैत्री हे विशेष नाही, पण त्याचं चरित्र ऐकतात ना, तेही मला प्राणापरवते आवडते, तेही प्राणापरवते आवडती हे निवृत्ते. जे भक्त चरित्राते प्रशंसती, बस त्यांचं वर्णन करणारा मला पण आवडतो, हे तर आवडतात. अशा प्रकारे त्यांनी जाता जाता सांगितलं का तो मला किती आवडतो, किंवा तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगी तेची पवित्र कथे भक्ती कथीसी मैत्र जया पुरुषा. बघा, ते खरे तीर्थ आहेत. तीर्थांना जाण्याच्या ऐवजी कोणाचं दर्शन करायचंय, यांचं दर्शन करायचंय. जगी तेचे क्षेत्र, जसं पंढरपूर क्षेत्र आहे त्याप्रमाणे जगी तेची पवित्र, त्यांच्यापेक्षा जगात दुसरं कोणी पवित्र नाही. भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा, आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमचे देवतार्चन, आम्ही त्याचं ध्यान करतो. आपण ध्यान करतो देवाचं, देव कोणाचं ध्यान करतो, आपण करतो देवाचं ध्यान, आणि देव कोणाचं करतो, आपलं करतो. असंच आहे. असं आपल्याला बाबांची आठवण होती, बाबांना कोणाची आठवण होती, त्यांच्या घरच्यांची, आहे ना. आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमचे देवतार्चन, ते वाचून आण गोमटे नाही, आम्हाला दुसरे आवडतच नाहीत, त्याच्याशिवाय दुसरं कोणी आवडतच नाहीत. तयाचे आम्हा व्यसन, नाद लागला, दारुड्याला कसं नाद लागलाय, जुगारी माणसाला कसा नाद लागला, तसा देवाला नाद लागलाय. कोणाचं देवाला व्यसन आहे, आपलं. बघा, ऋषी म्हणतो आपलं, त्यांचं नाही, देवाला आपला नाद लागला पाहिजे. ते आमचे निधी निधान, खरं आमची मालामाल तेच आहेत, सगळी मालमत्ता आमची कोण आहेत, देव म्हणतो ते आमची मालमत्ता आहे ना. आपला मालमत्ता कोण आहे, सर्व लोभ्या धन तैशापरी आम्हा नारायण, असं भक्त म्हणतो. सगळे आमची पैसे श्रीमंती कशात आहे, देवाला, देवाकडं जाण्यामध्ये किंवा देवाला आत्मसात करण्याची. आणि देव म्हणतात आमचे खजिनदार कोण आहेत, ते सौदागर आहेत, देवाचा सौदा करणारे आहेत ते. हा, आज यांच्या घरी जायचं, उद्या त्यांच्या घरी जायचं, याला मोक्ष द्यायचा, सौदा करणार आहेत ते सौदागर. किंवा समाधान ते मिळते, ते मिळाले तर समाधान, आणि ते नाही मिळाले तर असमाधानी. कोण, असं कुठं असते का, जी द्वंद्वाधिक दुराविली. देवाची बी अशी कंडिशन बाबा. आता ही मायाच आहे का, नाही, हे शुद्ध प्रेमातलं लक्षण आहे, हे मायावी नाही आहे. काय, देव म्हणतो ते मिळाले तरच मला समाधान वाटतं, ते नाही मिळाले तर कोणला, आणि मग आपल्याला काय वाटणार आहे.
पै प्रेमळाची वार्ता जे अनुवाद ती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. जो प्रेमळच माणसाची कथा सांगतो तोही आम्हाला आवडतं बघा. त्याप्रमाणे माझ्या प्रेमळ भक्ताच्या कथा जे सांगतील ती आमची परमदेवता आहे. म्हणून भक्त चरित्रा ते प्रशंसती किंवा मनोनी वाणावे ऐकावे तेची हरपले पै आपण ते संता ते पाहता घेऊ साहेब तैसे हरपले पे आपण ते संता ते पाहता घेऊ साहेब म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. आणि ते त्यांचं वर्णन करतात तेही आम्हाला आवडतात. याप्रमाणे आपण 12व्या अध्यायाला त्या दिवशी निरोप दिलेला होता. आता आपण म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं, कोण मला आवडतं. देव म्हणतो मला तो माझा आत्मा आवडतो, ज्ञानी माणूस, आणि तो जगामध्ये सगळ्यांमध्ये व्यापकता पाहतो. आणि साधा नाही आवडत तर माझं जीवनच त्याच्यासाठी म्हणतात. मला हात पाय नसताना, शरीर नसताना, मी विधी असताना देह धरतो, डोळे नसताना डोळे घेतो, हे सगळं त्याच्यासाठी. त्याचं मला व्यसन लागलेले. आता देवाला व्यसन लागलेले म्हणलं बघा आता. आणि देवाला जर त्याचं व्यसन लागतंय तर त्याची उंची काय असेल, त्याची काय उंची असेल जर. त्याप्रमाणे काल आपण मागच्या 15 दिवसापूर्वी आपण 12व्या अध्यायाला निरोप दिला होता. आता 13व्या अध्यायात पदार्पण करतोय. 13व्या अध्यायाचं नाव आहे 12वा अर्धा. 13वा 14वा आणि 15वा हे ज्ञानकांडातले अध्याय आहेत. याच्यामध्ये फक्त ज्ञानाचं, मागच्या याच्यात ज्ञान नव्हतं का, आहे, पण ती अशी त्याची उंची आहे, एक एक वाढत वाढत जाते. 4थी पायरी महत्त्वाची, मग 10वी पण महत्त्वाची, मग पहिली महत्त्वाची नाही का. पहिलीच नसती तर 14व्या पायरीवर कसा गेला असता, 4थ्या पायरीवर कसा गेला असता की नाही. परंतु ही असं आहे, जे गावी करावं वास तेथे नसा. इकडे आल्यानंतर येलकरांकडे आल्यानंतर म्हणायचं माऊली फारच चांगले आहेत बरं का. मग ते म्हणतील मग त्यांच्याकडे जायचं होतं ना, आमच्याकडे कशाला आले आहे की नाही असं. कारण जे गावी करावा वास ते नसावे उदास आहे की नाही. त्याप्रमाणे आपण बोलतो की हा 13वा अध्याय आहे, 14वा अध्याय नाही तर एकाहून पळी येते किंवा जबरदस्त. आणि प्रत्येक अक्षरामध्ये परत परमात्माचे आणि वेगळे विषय सांगितले नाही. 7 श्लोक, अध्याय 18 लेख, देव बोलिले एक आणि दुजे नाही. आणि मग तुम्ही आपण जरी कीर्तन प्रवचन केलं तर आपण काय बोलणार आहे, एकच बोलणार, एकावर बद्दलच बोलणार. जो एक सापडला होता नामदेव नाथबाबांना त्याच्याबद्दलच आपलं बोलणं असणार, त्याच्या अनुषंगानेच बोलणं असणार सगळं. तर ते आपलं सार्थकी बोलणं. आणि त्याला सोडून वगळून जर बोलणं असेल आपलं तर मग अनंत वाचाळ बरळती बरळ. देवाला सोडून बोलणं अनंत वाचाळ. आणि देवाला धरून म्हणजे आपल्या जगत परमात्मा म्हणजे आपल्याला जो बोध दिलेला आहे त्या बोधाला सोडून जे बी आपलं ते अनंत वाचाळ बरळती बरळ. असो 13व्या अध्यायात आपण पदार्पण करतो. आत्मरूप गणेशू केली स्मरण, सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. पा पहिली ओळ. कोणत्या गणेशाचं वंदन केलेले, आत्मरूपी गणेश. ही पण प्रतीक केली हो, म्हणून साधकासाठी म्हणावं लागतं. गणेश म्हणायला लागेल, कधी शंकर म्हणावं लागेल, कधी हे तुम्हाला आपल्याला समजण्यासाठी त्या पायरीवर पोहोचायचं आहे म्हणून. नाही तर आत्माच गणेश आहे. आणि त्या आत्मरूपी गणेशाचं जर स्मरण केलं तर सकळ विद्येचे अधिकरण, सगळ्या विद्या आत्मसात होतील. ते सगळ्या विद्यांचं प्रमुख दैवत आहे. तेची वंदू श्री गुरुचरण, तेची वंदू चरण श्री गुरूंचे. बघा आत्मा, गणेशू आणि श्री गुरु हे तिन्ही मिळून काय आहेत, एक आहे. आणि बघा सर्व विद्यांची आश्रयस्थान, सगळ्या विद्या कुठून निर्माण झाल्यात, ते फाउंडेशन आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही चालू शकत. सूर्याची किरण आहेत, किरणांना काय अधिष्ठान आहे, सूर्य आहे की नाही. त्याप्रमाणे सगळ्या विद्यांचे आश्रयस्थान काय, आत्मरूप श्री गणेशाचे स्मरण. आता श्री गणेश म्हणजे जनरल सगळ्याला आता आपल्याला म्हणायचं सगळ्यात पूजन कशाचं पाहिजे, गणेश पूजन झालं म्हणजे आपलं काम पत्ते होणार. म्हणून त्यांनी त्याला ते रूपक दिलेलं आहे. नाही तर त्यांना बोलायचे फक्त कशाबद्दल, आत्म्याबद्दल बोलायचं, आत्म्याबद्दल. पण आता आपल्याला हळूहळू घेऊन चाललेले तिकडं. करून अर्थात तत्स्वरूप असणाऱ्या श्रीगुरूंच्या श्रीचरणावर वंदन करू. बघा आत्मस्वरूप गणेश, आत्माच गणेश आहे आणि श्रीगुरु तत्स्वरूप आहेत म्हणजे आत्मा किंवा गणेश. अशाच प्रकारचे कोण येते म्हणजे ते तिन्ही मिळून काय येते, एक. त्या श्रीगुरुचरणाला वंदन करून, त्यांना नमस्कार करून, ज्या श्रीगुरूंचे स्मरण केले असता सर्व शब्दसृष्टी स्वाधीन होते. बघा आता तुम्ही म्हणाल त्यांचं स्मरण केलं असतं तर मग आता विस्मरण आहे का ज्ञानेश्वर महाराजांना, नाही. परंतु आता बोलण्याचा ओघ तसा आहे.
आहे की नाही, त्यांचं स्मरण केले असतं. आता आपण पांडुरंगा करू प्रथम नमन, म्हणजे त्याच वेळेला आपले बाकी दिवसभर नाही का, पण तो एक ठरलेला आहे बा फॉर्म्युला, तशी एक एंट्री आहे की नाही. किंवा दुसरी गोष्ट काय, ओम नमो ज्ञानेश्वरा, म्हणजे कीर्तन असलं तर ओम नमो ज्ञानेश्वरा करायचं, आणि प्रवचन असलं काही गरज नाही त्याचं, नाही का. अहो काही डायरेक्ट बोलणं आहे आणि न बोलता सुद्धा संवाद आहे, न बोलता सुद्धा तुमचं तेच आहे. पण एक कथेचा उंची वाढवण्यासाठी एक परमात्म्याला आव्हान करायचं. कारण सुरुवातीला कधी कधी आपला भाव पण तसा नसतो, मी बोलणारा, त्यावेळेला त्याला ती जाणीव करून द्यायची त्या वाक्याला, आणि समोरच्या श्रोत्याला पण त्या उंचीवर घेऊन जायचं. म्हणून ते तशा पद्धतीने ज्या श्रीगुरूचे स्मरण केले असता विसरू शकतो आपण. जीवनातल्या काही अशा घटना आहेत त्या विसरू शकतो, नाही विसरत आपण. आणि ही न विसरण्यासारखीच गोष्ट आहे. सगळ्यात टॉपरची गोष्ट तर कधीच विसरू शकत नाही. नाम विसरेल काय, माळ काढली एखाद्या माणसाने, बाबाकडून नाम घेतले माळ काढली, विसरल का. पण नाही म्हणू तर कितीतरी गावाला आपण गेलो तर ते म्हणतात विसरलोय आम्ही, मग कसं काय मग विसरली तर हानी झाली त्यांना, ठीक आहे नाही. म्हणजे कोण विसरू शकत नाही, ज्यांनी संबंध जोडलाय तो विसरू शकत नाही. आता ज्ञानोबरायांनी संबंध जोडलाय, विसरणार आहेत का ते. पण ज्या श्रीगुरूंचे स्मरण केले असता सर्व शब्द सृष्टी स्वाधीन होते त्यांच्या स्मरणाने. आणि स्मरणपणे काही कालावधीपर्यंत स्मरण करायला ते जर वेगळे राहिले तर स्मरण करू शकतो. एक राहिले कोण कोणाचं स्मरण, आपण आपलं स्मरण करतोय का, हे संपत आंडे उठा सकाळ झाली, असं होते स्मरण करायचं. आता विसरून गेलो आपण, आपल्याला स्मरण करायचे, पण जोपर्यंत नाही तोपर्यंत. आता महाराज जर बोललो, महाराज आळंदीमध्ये का पंढरपूरमध्ये आम्ही चाललो होतो, एक म्हणला महाराज, म्हणून मी म्हणलं हा, तर तो आमच्या घरातला एक हा पोरगा म्हणतो काही एकटेच महाराज नाही तुम्ही इथं, ठीक आहे नाही. कारण आता आपल्याला काय झालेलं आहे ते त्याचं वळण पडलेले, पडिले वळण. मग स्मरण केलं असता सर्व शब्दसृष्टी स्वाधीन होते. म्हणून ही काही काय वाक्य मोठे महात्म्य म्हणतात ना, साधकासाठी ज्ञानेश्वरी 100%. त्याला परावर्तित करायचं नाही, पुढच्या पावलं ढकलायचं आहे. मग त्या म्हणजे उचित भावार्थास अर्थ भरी रित्या शब्दांकित करून स्पष्ट करण्याचे सामर्थ्य येते. एक आपल्याला पण स्वतःला अनुभव येतो. एखाद्या वेळेला तुम्ही एखादा भजनाची चाल म्हणली किंवा एखादी ओवी आठवली, ती आपल्याला आठवते का तशी, आपण स्वतः राहिलो ना आपल्याला आठवणार नाही. पण आपण त्यांच्याशी जेव्हा एकजीव होणार ना, ते आपला ताबा घेणार. जसं न बोलणारा माणूस भूत लागलं तर ते मारामारी बी करतं, नाही तर सुसाट पळत राहतं आणि काही पण बोलतं. दारू पिलेला माणूस आमच्या शेजारी इंग्लिश बोलायचा, इतर वेळेला बोलायचंच नाही तो. मग ती त्या शक्तीची पावर होती ना. तसं इकडे जेव्हा ते आपल्या अंगात संचारलं जातं तेव्हा आपण बोलणारे राहत नाही, तेव्हा ती ॲटोमॅटिक ती लिंक लागली जाते. सर्व विद्या जीवाग्री येतात, आपुल्या स्नेहाचे वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी तरी तो वाचस्पतीची करी प्रबंधोडा. देवांचे गुरु बृहस्पती वाचस्पती त्यांच्याशी तो आत्मचर्चा करू शकतो, चिल्लर गोष्टी बोलणारच नाही तो. तसेच भाषणाला इतके माधुर्य येते. काय येतं, कालच बाबा काय म्हणले, गोडवा नाही, काल बाबाच म्हणले ना गोडवा नाही माधुर्य येतं. मुक्त बोलली काय, हा, गोडवा वेगळा आणि माधुर्य वेगळे. बघा तो बोला असंच वाटतं. आपलं पोरग बघा बोलायला लागलं नवीन नवीन, आपल्याला आनंद वाटतो का नाही, काही बोललं तरी का त्याच्यात माधुर्य असते, त्याच्यात तो भाव असतो, त्याला काहीच कळत नसतं त्या शब्दामध्ये. तसेच भाषणाला इतके माधुर्य येते की ते अमृतासही फिके वा पलीकडे सर म्हणते, व तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक अक्षरास नवरस अनुकूल सेवक होतात. आपले सिनियर सुद्धा प्रसन्न होणार, आपलं त्यांना पण आनंद वाटणार. का, ते भाषणच वेगळं असतं, तो बोलणारच राहत नाही. भूत लागलेला माणूस बोलणारा राहतो का, नाही राहत. तसा तो बोलणारा राहत नाही, त्याला विधी स्थितीतच त्याला घेऊन जातो तो. त्याच्या भाषणाला इतके माधुर्य येते की ते अमृतातही पिके सर वक्तात वक्तृत्वा गोडपणे, अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगते अक्षरांशी. बघा ते भाषणाला इतके माधुर्य येते की अमृतासही फिके वा पलीकडे सर म्हणते, व तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक अक्षरास नवरस अनुकूल सेवक होतात. बघा अनुकूल सेवक होतात, ते त्याला साह्यभूत होतात. आणि त्यांना असं वाटतं आम्हाला यांच्या मुखातून, जसं एखाद्या टीममध्ये मला घेतलं तर बरं होईल, यांच्या टीममध्ये आपण खेळायला गेल्यानंतर मला घेतलं तर बरं होईल, तसं यांना असं वाटतं
आम्हाला इन्व्हॉल्व केलं तुमच्या कार्यक्रमामध्ये तर बरं होईल. त्या शब्दांच्या चढाओढी चालतात, त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या, तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या प्रमाणांची ओढाताण चालते. ते म्हणतात आम्हाला घ्या ना महाराज, आम्हाला घ्या ना तुमच्यात. काय ती प्रमाणं जी अकस्मात येतात ना तिथे, ते स्वतः म्हणत असं आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. मग त्याच्यातलं ठीक आहे तुमच्यापैकी एकाला घेतो असं म्हणून ते तिकडून येत असतात. जे शब्द गंभीर अर्थारूप अभिप्राय प्रगट करणारे असून, बघा गंभीर अर्थ प्रगट करतात. काही कळतात का आपल्याला? वकील, डॉक्टर एकच शब्दाने बोलतात बघा, लिहितात, पण त्याच्यात सगळा सारांश आलेला असतो. तसं एका शब्दातून गंभीर अर्थ, त्याच्यातून अभिप्राय प्रगट करणारे असतात. एका अक्षरातून बरीच काही उकल होत असते आपल्याला. जे शब्द गंभीरार्थारूप अभिप्राय प्रगट करणारे असून आत्मानुभूतीची मार्मिक खूट पटवून देतात. डायरेक्ट आपल्याला त्या स्पॉटला घेऊन जातात. तिथे हळूहळू तिथे ते पाळण्यात कसं हळू बसला का वर जातो तो, तसा तिथे घेऊन जातात. ते शब्द त्याच्या मुखातले कधी समरस होणार गुरूंशी, त्यांचं स्मरण केलं, त्यांनी त्याच्यावर ताबा घेतला आणि तो बोलायला लागलाय. अनुभूतीची मार्मिक खूण पटवून देतात आणि ज्यामुळे निरनिराळ्या तत्वविचारातील सूक्ष्म फरक स्पष्ट होऊन संपूर्ण तत्वज्ञान हस्तगत होते. काय ओळे हातात येईल ते, आणि ज्ञान या पैसे होईल, प्रज्ञा परमाणुगाना देईल, सकळ शास्त्राचे येईल, सर्वस्व हातात येणार सगळं. सूक्ष्म विचार फरक स्पष्ट करून संपूर्ण तत्वज्ञान हस्तगत होते. का बरं एवढे लोक आत्मसात करत नाही का? 700 पारायणे केलेली लोक आहेत, मग नाही तत्वज्ञान हस्तगत होत? तत्वज्ञ संत भेटल्याशिवाय तत्वज्ञान हस्तगत होत नाही. आणि तत्वज्ञ संत भेटायला मागील जन्माची पुण्याई असावी लागते. ती पुण्याई कमी पडली तर थोड्या पॉईंटनी काही धातू बघा सोनं झालं, त्याच्याबरोबरच्या अलीकडचंच धातू आहे ते जमिनीत भेटतं, पण ते कमी, त्याला कथील म्हटलं जाईल, कमी क्वालिटीचं म्हटलं जाईल. 1 पॉईंटनी असा फरक पडत जातो. थोडंसं पुण्य पडलं कमी तरी नाही जमत, आतमध्ये नाही. बघा ती यांची मिलिटरी किंवा पोलिसांची भरती असते तर ती पट्टी लावलेली असते, एवढ्या उंचीचा पाहिजे. त्याच्या खालून गेला ना त्याला नंतर सरळ घरीच जातो, आहे का नाही? त्या पट्टीला टच झाला पाहिजे. तसं त्या पुण्याच्या त्याला टच झाला पाहिजे, तो मोक्षरेखा आला पाहिजे तिथं, त्यावेळेला त्याला ती गोष्ट आत्मसात होते. आमचे बाळूनाना होते ना, ते म्हणले अरे मी पण गेलो पोलीस भरतीला, पण ती दांड करायला वरून मी गेलो खालून निघून. ते म्हणले घरी जा मग डायरेक्ट. आता असे किती घरी बसलेले आहेत, आहे का? किती आदबतात. काय भाग्य असेल आपलं, एवढ्या जगातून आपल्याला सृष्टीतून निवडलेले. जेव्हा आपले अंतकरण श्रीगुरूचे चरण धरून राहते, म्हणजे नेहमी त्यांचे स्मरण ठेवते. बघा कसं गुरूंचं चरण आहे, बाबाचे पाय पकडून ठेवलं, बाबा कुठं जातील? आपल्या अंतकरणात ते बसले पाहिजे. म्हणून हृदय हे आपुले चौफाळून त्याचे 4 भाग करायचे आणि त्याच्यामध्ये त्या चौरंगावर त्यांना ठेवायचे. जेव्हा आपले अंतकरण श्रीगुरूचे चरण धरून राहते म्हणजे त्यांचे नेहमी स्मरण ठेवते. बघा चरण धरून राहते म्हणजे नेहमी त्यांचे स्मरण करून ठेवते. तेव्हा उपयुक्त ज्ञानरूपी, उपयुक्त त्याप्रमाणे ज्ञानरूपी भाग्योदय ज्ञान प्राप्ती होती. ज्या ज्ञानाची आवश्यकता आहे ते भाग्याने प्राप्त होते. ज्ञानरूपी ज्ञान प्राप्ती होते, उपयुक्त ज्ञानरूपी भाग्योदय होतो आणि मग ज्ञान प्राप्ती होते. त्या श्रीचरणावर, श्री गुरुचरणावर वंदन करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीचा नाथ जे श्रीकृष्ण ते भगवान असे म्हणतात. बघा आता इथून पुढे श्लोकाला सुरुवात, 4-5 ओळी याच्यामध्ये फक्त ज्ञानेश्वरांनी स्वतःचं गुरूंचं रूपक करून वर्णन केलेले. श्लोक क्रमांक 1, हे कुंती पुत्रा अर्जुना, हे शरीर क्षेत्र आहे असे म्हटले जाते. या शरीराला काय म्हटलं जातं? क्षेत्र म्हटलं जातं. जो ह्याला जाणतो, कशाला? क्षेत्राला जाणलं तरी सुटू शकतो. त्याचं मूलतत्व काय? म्हणजे काय माती पृथ्वीला जाणणं, आकाशाला जाणणं नाही. त्याचं मूलतत्व काय? तर त्याचं मूलतत्व आहे आत्मतत्व आहे. आत्म्यातून त्याचं रूपांतर पुढं होत आलेलं आहे. म्हणजे ज्या जगात दुसरी वस्तूच नाही, कोणत्याही गोष्टीला जर त्याचं मुळापर्यंत गेलं तर काय हाताशी भेटणार आहे? आत्मतत्वच हाताशी भेटणार. हे कुंती पुत्रा अर्जुना, हे शरीर क्षेत्र आहे असे म्हटले जाते, असे म्हटले जाते. जो ह्याला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हे शरीर आणि याला जाणतो त्याला काय म्हणतात? क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ व्यक्ती सांगतात. पार्थ ऐक, या देहाला क्षेत्र असे म्हणतात
व जो हे देहरूपी क्षेत्र जाणतो म्हणजे प्रकाशतो त्याला येथे क्षेत्रज्ञ असे म्हणतात. म्हणजे या शरीराला मी जाणतो नाही, ही जो आत्मा आहे तो आत्मा त्या शरीराला जाणतो, हे क्षेत्र असे म्हणतात. व जो देहरूपी क्षेत्र जाणतो म्हणजे प्रकाशतो, निर्माण करतो, त्याला परिवर्तित करतो, त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. क्षेत्रज्ञ ते जाणता ती ज्ञानी एका जनार्दनी हरी बोला. जाणणारा मी थोडा बाजूला झालो याच्यापासून आणि मग मी जाणलं अरे हे शरीर आहे. हा, पण याला जाणणारा कोण आहे? तो जो आहे ना त्याला ज्ञानी म्हणलेले, तो क्षेत्रज्ञ. शरीराला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. आणि शरीर सुद्धा तसं पाहिलं तर त्याचं मूळ स्वरूप काय? क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र हे सुद्धा वेगळं नाही, परंतु पहिलं वेगळं करून त्याला आपण एकदम चिटकून राहिलेलो आहे, म्हणून त्याच्यापासून बाजूला करून आणि मग त्याच्याबद्दलची आसक्ती, अज्ञानरूपी आसक्ती दूर झाल्यानंतर परत त्याला एकजीव करून टाकायचं. म्हणजे 36चा नंतर काय करायचं आहे? 33 करायचं आहे, 63 करायचं, एकमेकाकडे बघत राहतील आहे की नाही. 36चा बरोबर. हे अर्जुना, श्लोक क्रमांक 2. हे अर्जुना, सर्व शरीर रूपी क्षेत्रातील क्षेत्रज्ञ मलाच मी आहे असेही जाण. बघा, हे अर्जुना, सर्व शरीर रूपी क्षेत्रातील क्षेत्रज्ञ मलाच मी आहे असेही जाण. म्हणजे प्रत्येकाच्या याच्या सर्व घटी राम मीच आहे तो. जे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान ते यथार्थ ज्ञान म्हणून मला संमत आहे. बघा, याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ज्ञान ज्याला कळतं ते मला संमत आहे, म्हणजे मी त्याला मान्यता देतो, मी त्याला स्वीकारतोय आणि ते बरोबर आहे अशा प्रकारचा. आणि क्षेत्रज्ञ त्याला म्हणतात की जो सर्व क्षेत्राचे पालन पोषण करतो. आपण सांभाळतो का? तो बघा खाल्लेलं तोच पचवतोय, सगळ्या गोष्टी त्याच्याकडून चालल्यात आणि त्याच्यावर आपण देहास्मीचा आपल्यावर त्याच्यावर बोज आलेला आहे. आपण आत्मा आहोत. सर्व क्षेत्रज्ञ त्याला म्हणतात आणि क्षेत्रज्ञ त्याला म्हणतात की जो सर्व क्षेत्राचे पोषण करतो, त्याचं नाव क्षेत्रज्ञ असतो. तो येथे मीच होय. म्हणजे आपल्या एरवी सर्वांच्या अमुक आहे, ऐशी बुद्धी स्फुरेती वस्तू मी. आपला जो मी आहे ना, आपला मी 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 तो मीच आहे. हे कसं काय वाक्य? आपला जो मी आहे ना तो मीच आहे असं कोण म्हणतंय? भगवान कृष्ण. म्हणजे आपल्या प्रत्येकाचा मी कोण आहे? भगवान श्रीकृष्णाचे. असे पक्के समज हे गीता शास्त्रातील महावाक्य होय. पा काय म्हणतात हे महावाक्य? काय? ओळ क्रमांक 8. परिक्षेत्रज्ञ जो येथे तो मीची जाण निवृत्ते, जो सर्व क्षेत्राते संगोपणी असे सगळ्यांना सांभाळणार आहे. आणि ते हे गीता शास्त्रातलं महावाक्य आहे. काय? क्षेत्रज्ञ त्याला म्हणतात जो सर्व क्षेत्राचे पालन पोषण करतो. आता आपण समजा पालकमंत्री आपले, मग ते पालन पण करणार आणि काय करणार? पोषण पण करणार. आणि तो येथे मी आहे. हा, म्हणजे जन्माला घालणारा, सांभाळणारा, शेवट करणारा मी असे समज हे गीता शास्त्रातील महावाक्य आहे. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना जे यथार्थ जाणणे त्यासच आम्ही खरे यथार्थ ज्ञान समजतो. याला ज्ञानी म्हणतात जो क्षेत्राला जाणतो, क्षेत्रज्ञाला जाणतो आणि याच्यामध्ये ज्या चर्चा होतात त्याला आम्ही ज्ञान म्हणतो, यथार्थ ज्ञान म्हणतो. याच्या पलीकडं तुमचं जे ते बाकीचं अज्ञान आहे. पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हे जाणतो ते, आणि हे न जाणतो हरिविन सारा व्यर्थ भ्रम. किंवा नाथ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा आणि ब्रह्मांडी पाहावा ब्रह्म ठसा. पिंडात पहिलं त्याला पाहायचे, हा, आणि त्याला जाणायचं तो वेगळा आणि मी वेगळा, आणि त्याच्यापासून थोडंसं वेगळं व्हायचं काही क्षणापुरतं. त्याला आम्ही खरे यथार्थ ज्ञान समजतो. श्लोक क्रमांक 3 वाचतोय. ते क्षेत्र कोणते व कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या विकाराने युक्त असलेले व ज्या कारणाचे जे कार्य आहे. बघा, ज्या कारणाचे जे कार्य, बघा कसं मुळाकडे, जे क्षेत्र कोणते व कोणत्या प्रकाराचे, क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकाराचे आणि कोणत्या विकाराने युक्त असलेले ते क्षेत्र विकारलेलं आहे. कशाने? क्षेत्रज्ञ विकारलेलं आहे. त्याला म्हणावं लागलं आत्मा. त्याला ज्यावेळेला आकाश म्हटलं जातं त्यावेळेला ते काय झालेले?
विकारलेले. त्याच्यानंतर पृथ्वी झाली, वायू झाला, अग्नी झाला, अजून काय राहिलं? पाणी झालं. हे विकारलेले. तर ते म्हणतात कोण कोणत्या विकाराने युक्त असलेले त्या व ज्या कारणाचे जे कार्य आहे, बघा हे कारण आहे, त्या कारणाचे ते कार्य आहे. अज्ञानाचं कार्य जगत आहे आणि अज्ञान कोणाचं कार्य आहे? जाणत नाही. त्या मुळाचं कारण आहे, मुळापासून जगत निर्माण झालेले. त्याचप्रमाणे जो क्षेत्रज्ञ तो कोण? ज्या प्रभावाने युक्त आहे ते मजपासून सापेक्षता ऐक, सक्षेपता ऐक. बघा, तर हे कशापासून झालं ते मी सांगतोय. तर आता या शरीराला ज्या अभिप्रायाने क्षेत्र हे नाव दिले तो सर्व अभिप्राय आम्ही स्पष्ट सांगतो. म्हणजे त्याला क्षेत्र का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते, कोणकोणत्या विकाराने जे वाढले जाते. हे क्षेत्र लहान म्हणजे मोजके 3.5 हाताचेच आहे किंवा ते केवढे मोठे व कसले आहे. तसेच हे क्षेत्र म्हणजे जमीन नापीक किंवा पिकावं आहे व हे कोणाच्या मालकीचे आहे, हे शरीर कोणाच्या मालकीचे, इत्यादी जे जे याचे गुणधर्म आहेत ते यथासांग आम्ही वर्णन करून सांगतो, तिकडे लक्ष दे. याच क्षेत्र निर्णयाकरता श्रुतीची नेहमी बडबड चालू आहे. शरीर काय, शरीराला चालवणारी सत्ता काय, याच्याबद्दल चर्चा चालू आहे व तर्कही याचाच निश्चय करण्याकरता एकसारखा वाटाघाट करतोय. हे सगळ्या जेवढ्या शास्त्रांचे भांडण, जप, तीर्थाटन, हे सगळे याच्यात चर्चा करायला बसलेले. याच गोष्टीचा खल करता करता शास्त्रे थकून हात टेकीशी येऊन बसली निर्णय लागाने. आणि म्हणूनच त्यातील मतभेद निवृत्त होऊन अजून ऐक्य झाले नाही. कोणाचे? शास्त्राचे भांडण, त्यांचे ऐक्य झालेलं नाही. या क्षेत्राविषयी सर्व शास्त्राची नाती मोडली जातात. या क्षेत्राविषयी सर्व शास्त्राची नाती मोडली जातात व त्यांचे एकमत स्थापन करण्याकरता सर्व जगभर शास्त्र संबंधयुक्त वाटाघाट चालू आहे. पण अजून निवाडा झालेला, पण अजून एकमेकाचे निर्णयात्मक तोंडे मिळालेली नाहीत व ऐक्य मत्यही झाले नाही, एक मतही झाले नाही पाहिजे होतं व एक मतही झाले नाही. कोणाचे? शास्त्राचे. त्यामुळं आपल्यापर्यंत ही जेवढी समाजामध्ये जे फसगत आहे ना, ती याच्यामुळे. बरं, ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतंय का? नाही. कालबाबांच्या याच्यात वाक्य आलं, तुमचं बुद्धी तिथपर्यंत सूक्ष्म होऊन जात नाही म्हणून त्याचा मतितार्थ कळत नाही आपल्याला. म्हणजे निर्णय व प्रतिपादन यात बराच मतभेद आहे. बघा, निर्णय आणि मतभेद. बघा, आज त्या यांनी का आपल्या शांताराम बाबा जाधव त्यांच्या तिथे आश्रमाच्या तिथे ते काठीवाले बाबा, त्यांची एक क्लिप टाकली होती काकांनी. ते सगळ्या संप्रदायाचं ऐक्यीकरण दाखवत होते. पाहिली नाही ना? 4ही संप्रदायाचं शांताराम बाबांचे. ते म्हणले जर कोणाला वक्त्याला जर जायचं असेल कोणत्या भूमिकेत तर तिथलं त्यांनी तोंडी पार्श्वभूमिका जाणली पाहिजे. त्यांनी 4ही संप्रदायाचं ऐक्य करून दाखवलं होतं. चांगलं कार्यक्रम राबवलंय त्यांनी, बाबांनी, शांताराम बाबांनी. अजून एकमेकाचे निर्णयात्मक तोंडे मिळालेली नाहीत व ऐक्य मतही झाले नाही. म्हणजे निर्णय व प्रतिपादन यात बराच मतभेद आहे आणि याच संबंधाने युक्ती लढवता बडबडीची शिकस्त झाली. बघा, बोलता बोलता त्यांचे शिकस्त ग्रंथ तयार झालेले आहेत आणि याच्यामध्येच फाटाफूट आहे. याच्यामुळे एक मत होत नाही. हे क्षेत्र कोणाचे आहे हे अजिबात कळत नाही. बरं, ते बसलेले ते निवाडा करायचे ते काही साधे नाहीत. ज्ञानोबरायांच्या बाबतीत कुठे एक मत होतं होत की नाही? ते का साधी माणसं होती काय? पण त्यांना सुद्धा ते जमून नव्हतं येत. परंतु त्यांच्या मीपणाची बद्दलची, हे क्षेत्र कोणाचे हे अजिबात कळत नाही, परंतु त्याच्या मीपणाबद्दलची व निर्णयाविषयीची अहमहमिकेतेची काय थोरवी वर्णावी, काय विचार अर्थ लागत नाही. 18 कैसे अभिलाषाचे बळ जे घरोघरी कपाळ मिरवित असे. परंतु वाचा बरं 18चा अर्थ काय साहेब?
हा, मग इथं ममतेचं म्हणायचं, अहम आणि मीपणाचं सांगायचं त्यांनी. परंतु त्याच्या मीपणाचे बघा इकडे वाक्य होतं, क्षेत्र कोणाच्याही अजिबात कळत नाही, परंतु त्याच्या मीपणाबद्दलची व निर्णयात्मकाविषयी अहमतेची स्वतःची काय थोरवी वर्णन करावी, की ज्यांच्या योगाने घरोघर याचाच का थ्याकूट केला जातोय. हा म्हणतो माझं बरोबर आहे, तो त्याचं म्हणतोय, तो अहमच्या याच्यामध्ये सापटून त्याला वादविवाद चाललेले, पण निवाडा लागला नाही अजून. वादविवादाचे नास्तिकांचे तोंड बंद करण्याविषयी वेदाचे प्रचंड बंड आहे, म्हणजे वेद महान प्रबळ आहे हे पाहून पाखंड्यांची वेदाविषयी तिसरी निराळीच बडबड सुरू झाली आहे. वेद त्याचं निराकरण करू शकतात, परंतु पाखंडी लोक त्या वेदाचे परत बलते असेल ते अर्थ काढतात. ते म्हणतात अगोदर तुम्ही वेद निर्मूल आहात, तुम्ही व्यर्थ शाब्दिक बडबड करणारे आहेत. बरे तुम्ही असे खरे नाही म्हणाल तर तसे सिद्ध करण्याकरता आम्ही पैंजेची प्रतिज्ञेची सुपारी ठेवली आहे. कोणी? पाखंड्यांनी. पाखंड्याचे थवेच्या थवे त्यात कोणी दिगंबर बनतात. बापरे, बघा हाय माऊलींची प्रत्यक्ष बोलणं आहे, असं बोलू का आपण? ही पाखंड्यांमध्ये मोडले गेलेले आहेत. म्हणजे पहिले त्यांनी सांगितले वादविवाद, पहिलं नंतर सांगितले यांच्या आममतेच्या बडबडी आहे, त्यांची भांडणं आहे, त्यांचं अजून त्याच्यात निवाडा करण्याचं सामर्थ्य नाही, आणि त्यांना लोक साधू म्हणतात. पण हे काय म्हणतात त्यांना? पाखंडी. पाखंड्याचे थवेच्या थवे त्यात कोणी दिगंबर म्हणतात, म्हणजे कपडेच घालत नाहीत. त्याच्यानंतर कोणी मुंडक्यावरील केस, काय माऊलींची भाषा बघा, मुंडक्यावरील केस उपटून काढण्याचा लुचन विधी करतात. ते जे टकलू करतात ना, केस कापले तर येतील, त्याशी उपटून मुळा सगट काढतात. किती वेदना होईल आपल्याला, एखादी केस तुटीटा झाली तर किती त्रास होतोय बघावर. लोचन विधी ते म्हणतात त्यांना. माऊलींची भाषा. वाद नाही होणार तर काय होणार? ते त्यांना समजत नाही मराठी म्हणून राहून गेले इकडे, आहे की नाही? कोणी मुंडक्यावरील केस उपटून काढण्याच्या लुचन विधी करतात, तरी त्यांनी ठरवलेली सर्व वितंडवाद आपोआप ताळ्यावर येऊन खाली बसतात, शांत बसतात. पुढे गेल्यानंतर त्यांचा बाप भेटल्यानंतर ते शांत. विंचवाची नांगी कुठपर्यंत वर राहणार आहे, पाल भेटली का गपचूप पळ काढणार आहे की नाही? हे क्षेत्र मृत्यूच्या सपाट्यात सापडून निरर्थक जाईल असे पाहून त्या निमित्ताने क्षेत्र निर्णयार्थ व त्याचे संरक्षणार्थ योगी पुढे सरसावतात. आता यांचं झालं, आता हे योगी आले पुढे, जे मृत्यूला भितात ते योगी एकांतवास करून यम नियमाचे साधन समुदाय जमवतात. या क्षेत्राचा आपण विचारपूर्वक निर्णय करू. या अभिमानानेच श्री शंकराने राज्य सोडले आणि त्यापासून आपल्यास उपाधी लागू नये म्हणून ते स्मशानात वास्तव्य करून राहिलेत. 24 वाचा बरं, फार मोठ्या माणसालाच पकडून आणलंय त्यांनी. या क्षेत्राचे ज्ञान करून घेणारा अशी प्रतिज्ञा करून शंकराने वनात राहून 10 दिशा हेच आपले पांघरून असे मानले व काम हा योग भ्रष्ट करणारा, लाच खाऊ मोह पाडणारा असे जाणून त्या जाळून कोळसा करून टाकले. याच गोष्टीचा निश्चय करण्याकरता ब्रह्मदेवाला असलेली जरी 4 मुखे जोरावर आली असली तर त्यालाही या क्षेत्राची अचूक ओळख पटली नाही. ती नाहीच. राहू द्या, मग आता आपण निघू. असंच करावं लागेल ना. हा हा आणि भगवान शंकरांना पकडलं, ब्रह्मदेवांना पकडलं, म्हणून ये मार्गीचा का पडू महेश. बघा ना त्यांची उंची कुठे, ते 3 नंबरला आहेत. 5 महेश 199 क्रमांक, आणि त्याच्यावरती सनकादिक, त्याच्यावरती मोक्ष. पटन काय याचा निवाडा करायला? आणि हे कोण बोलतंय आता ज्ञानेश्वर महाराज स्वतःला ज्ञानेश्वर महाराज समजून बोलले असते तर बोललेच नसते. ते त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन म्हणतात. शंकर भगवंताला वाटलं की हे टाकून जावं म्हणून जंगलात जाऊन बसले. ब्रह्मदेवाचं काही चाला नाही, म्हणजे आपलं कोणाचं काही चालायचंच नाही याचा अर्थ नाही का? नाही चालायचं नाही याचा अर्थ कोणाचं? होय, चालेल का नाही? चालणार? किती डेअरिंग मध्ये बोलते आपण वाक्य. अचूक ओळख पटली नाही. बघा पुन्हा एक पाऊल मागे जाऊ.
या क्षेत्राचा आपण विचारपूर्वक निर्णय करू या अभिमानानेच श्री शंकराने राज्य सोडले आणि त्यापासून आपल्यास उपाधी लागू नये म्हणून ते स्मशानात वास्तव्य करून राहिले. बघा कुठून घ्या माहिती का, 21 पासून चालू ठेवायचे. आता शिंदे नाहीत, असे शिंदेमध्ये दांड्या मारित राहिले कसं काय जमायचं. 21 पासून पुढे 24 पर्यंत चालू ठेवायचं. बघा मागे भरपूर येऊन गेलेले आहेत, परंतु ठीक आहे. बघा पुन्हा आपण मागे जाऊया. या क्षेत्राचा आपण विचारपूर्वक निर्णय करू या अभिमानाने श्री शंकराने राज्य सोडले. बघा 24 किती नंबर आहे आपली ही वाचतोय, 24वी वाचतोय. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्याजुने ईशाने गुंती जाणोनी स्मशाने वास केला. बघा त्यांच्याकडून पण अभिमानाने गेले. आपण निवाडा करू गेलो, आपण निवाडा करू शकत नाही, आपल्याला कोणाच्या तरी स्वाधीन करावा लागेल, आहे की नाही. आयसिया पैजा महेशा पांघरुणी दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा कामू केला. बघा स्मशानात गेले आणि त्यांना असं वाटलं हा काम जो आहे ना हा डिस्टर्ब करेल आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचून द्यायचा नाही, म्हणून त्याला संपून टाकला. याचा निवाडा करता करता त्याला संपून टाकला त्यांनी. या क्षेत्राचा विचारपूर्वक करून निर्णय करून या अभिमानाने श्री शंकराने राज्य सोडले आणि त्यापासून आपल्यास उपाधी लागू नये म्हणून ते स्मशानात वास्तव्य करून राहिले. कुठं नेऊन बसवलंय सद्गुरूने, उंच बसविले हात न पुरे यमाचा. बघा ही एक उंची, ही उंची देऊ शकतात फक्त साधू संत, म्हणून त्या साधूचे महिमान न कळेगा, त्यांचं महिमान नाही कळू शकत. कळालं तर भाग्याचं समजायचं. त्यापासून आपल्याला उपाधी लागेल. अभिमान सोडले, राज्य अभिमानाने श्री शंकराने राज्य सोडले. मग जनक राजाने नाही सोडले, मग पक्का कोण? असं कसं म्हणता तुम्ही, कोणापुढं बोलताय तुम्ही? आणि हे लगेच उत्तर देऊन जनक राजा आहे एवढी उंची आहे. या क्षेत्राचा विचारपूर्वक निर्णय करून या अभिमानाने श्री शंकराने राज्य सोडले आणि त्यापासून आपल्यास उपाधी लागू नये म्हणून ते स्मशानात वास्तव्य करून राहिले. या क्षेत्राचे ज्ञान करून घेणारा, आता ज्ञान झालं स्मशानात जाऊन बसायला पाहिजे का? मग क्षेत्रात तीर्थक्षेत्रात जाऊन बसायला पाहिजे का? आज जिथं ठेवलं तिथं ठेवले आनंद ते ना. या क्षेत्राचे ज्ञान करून घेणारा अशी प्रतिज्ञा करून शंकराने वनात राहून 10 दिशा हेच पांघरून असे मानले व काम हा योग भ्रष्ट करणारा, लाच खाऊ मोह पाडणारा असे जाणून त्यास जाळून कोळसा करून टाकले. याच गोष्टीचं करतीलच ते पोराची पर्वा करनात गणपतीची, तर याची काय करणार? याच गोष्टीचा निश्चय करण्याकरता ब्रह्मदेवाला असलेली जरी चार मुखे जोरावर आली असली तरी त्यालाही या क्षेत्राची अचूक ओळख पटली नाही, ती नाहीच. हे म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्षापूर्वी जर डोळ्यापुढे आणला आपण तर काय भयान अंधकार होता. किती डेअरिंगनी वाक्य बोलले ते. आजही तसंच आहे. आज तुम्ही आणि मग ती उर्मी उठली जनाबा मुक्ताबाई म्हणून नामदेव महाराज आणि चांगदेव महाराजांची खोड काढली. त्यांनी चिमटा घेतला त्यांना जाऊन. काही पोरांना खोड असते चिमटा काढून निघून जायचं, तशा पद्धतीची. श्लोक क्रमांक 4 वाजतोय. वशिष्ठादिक ऋषींनी अनेक प्रकारांनी गायलेले, नाना प्रकारच्या वेदांनी अगदी विवेकत गायलेले आणि युक्तियुक्त अत्यंत निश्चित अशा ब्रह्मसूत्रपादांनी अनेक प्रकारे गायलेले असे हे आहे. येथून क्षेत्रविषयक मताचा अनुवाद करतात. कुणी जीववादी असे म्हणतात की सर्व क्षेत्र जीवाची सर्वस्वी मालकीचे असून त्याची सर्व व्यवस्था पाहणारा वहिवाटदारास कुळ प्राण आहे. बघा मूळ प्राण म्हणले हे सगळं त्याचा सांभाळ करतो, है का नाही. सगळे कोणी जीववादी असे म्हणतात, जीववादी जे स्वतःला जीवाला खरं, हे सर्व क्षेत्र जीवाच्या सर्वस्व मालकीचे असून त्याची सर्व व्यवस्था पाहणारा वहिवाटदार कुळ प्राण आहे. बघा त्याच्या सांभाळायला कोणाकडे दिले? प्राणाकडे दिले. कारण ज्याच्या प्राणाच्या घरी 4 भाऊ अपान व्यान समान आणि उदान हे अंग मेहनतीने झटणारे आहेत आणि त्यांच्यावर मनासारखा देखरेखीचा कारभार करणारा अतिव चतुर कारभारी आहे. बघा मन, अजून जीववादी, परत ते प्राण आणि त्यांच्यावर देखरेख करणारा. आणि तुकाराम महाराजांचा बघा याला असं आहे, चाले हे शरीर
बघा हे प्रश्नाचं उत्तर आहे, कोण बोलवी ते हरिबिन. त्याचा जीवाजवळ पंच ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय रूपी बैलाचा ताफा समुदाय असून तो प्राण रात्र आणि दिवस काही न म्हणता शरीराने चांगली मेहनत करून घेऊन विषयी रूपी शेतात राब काढतो. हे कोणाचं म्हणणं आहे? जीववादी लोकांचं. मग कर्तव्याची वाप चुकून विहित कर्मचरणाची संधी दवडून व अन्यायाचे बीज पेरून त्याला वाईट कर्माचे खतही घालतो, तर त्या योगाने बीजाप्रमाणे अन्नवित्त पापरूपी अतिशय पीक येते. मग कोट्यावधी जन्मपर्यंत जीव हा दुःखीच भोगतो. किंवा विधीची वहित कर्माचरण रूपी योग्य वाप साधून जर सत्क्रियतेचे बीज पेरले, तर मग शतजन्माच्या मापाने म्हणजे शतावधी जन्मापर्यंत सुखच मोजतो, म्हणजे भोगितो एवढे पीक येते. पण काही प्रकृतीवादी सांख्य असे म्हणतात की क्षेत्रात हे जीववाद्याचं झालं. अनेकांची अनेक मतं सांगतात. हे आपल्याला पण माहीत असावं. नेमकं निर्णयात्मक मत काय हे कळण्यासाठी अगोदर मीटिंगमध्ये काय विषय झाले आणि सर्वानुमते शेवटचा काय ठरला त्याप्रमाणे. पण काही प्रकृतीवादी म्हणतात, सांख्य असे म्हणतात की क्षेत्र हे जीवाच्या स्वाधीन आहे. हे म्हणणे बरोबर नाही. ते जीवाच्या मालकीचे म्हणता येणार नाही. ते कोणाच्या स्वाधीन आहे इत्यादी सर्व काही खुलासा हवा असेल तर आम्हास पुसा. अहो, जीव हा उपरा वाटसरू असून वाटेने चालत जात असताना क्षेत्रात नुसती वस्ती करतो. थोडं थोडं बरोबर आहे ना? जाता जाता राहू असं झालं, भाड्याने राहतो आहे ना. जीव हा उपरा वाटसरू असून वाटेने चालत जात असताना क्षेत्रात नुसती वस्ती करतो आणि प्राण हा बलुतेदार असल्यामुळे अहोरात्र क्षेत्र संरक्षणार्थ जागा राहतो. आपण झोपलो तरी तो ड्युटीवर आहे. ज्या प्रकृतीची अनादिसिद्ध म्हणून सांख्यमतवादी स्तुती करतात, त्या प्रकृतीची ज्या क्षेत्राचे ठिकाणी वृत्ती म्हणजे वतन मालकी आहे असे समजा. ही मालकी आणि शेतकीस लागणारा सर्व जमाव बैल बारदाना त्या प्रकृतीच्या घरचा असल्यामुळे बघा ही सगळी त्याच्याकडचंच आहे. बाहेरची माणसं बोलावं लागत नाही आणि शेतकीस लागणारा सर्व जमाव बैल बारदाना त्या प्रकृतीच्या घरचा असल्यामुळे या क्षेत्राची सर्व वहिवाट ती घरीच करते. या क्षेत्राच्या वाहतुकीची कामी मुख्य खटपट करणारे व मूळ कारणीभूत असणारे या सृष्टीत जे मुख्य 3 गुण आहेत ते तिच्याच पोटी उत्पन्न आहेत. त्यात रजोगुण हा पेरणी करतो, तितके सर्व सत्वगुण हा राखतो ज्यांनी पेरणी केली तर, आणि मग एकटा तमोगुण सर्व पीक कापणी व काढणी करून गोळा करतो. नंतर महत्त्वाचे खळे तयार करून काळ नामक जबरदस्त एकट्या पोळाकडून ती मळणी घालते. बघा मग सूक्ष्म सृष्टीरूप अव्यक्ताची चांगली आयतीच संध्याकाळ होते किंवा राब बनते. इतक्यात कित्येक बुद्धिमानांना संकल्पवाद्यांना हे बोलणे रुचले नाही, म्हणून ते म्हणाले की आता तिसरे आले कोण? संकल्पवादी बुद्धिवान. ती लोक बोलायला लागले, हे तुमचं बरोबर नाही. पहिला जीववादी होता, दुसरा कोणता होता? प्रकृतीवादी. आता हा आलाय बुद्धिवान आलेला आहे. हे बोलणे रुचले नाही म्हणून ते म्हणाले की या तुमच्या कल्पना जाणीवा अगदी अलीकडच्या वस्तूला आहेत. हे पाखंड्यांचं चाललं बरं का सगळं. पहिले ते जैनांचं सांगितलं, बौद्धांचं सांगितलं शून्यवाद, आता हे पुढे एक एक चाललेलं आहे. अहो परब्रह्मापुढे या प्रकृतीची काय किंमत? काही काही वाक्य आहेत ना बरोबर आहे ना. अहो परब्रह्मापुढे या प्रकृतीची काय किंमत? या क्षेत्राची हकीकत आम्ही सांगतो, ती निवांतपणे ऐका तर खरी. बघा म्हणजे असेच असणार ना सगळे. महाराज हा म्हणणार तो म्हणणार तो, तसंच चालणार आहे का नाही. शून्य निर्विशेष शय्याग्रहात पूर्ण लीन अवस्थेरूपी पलंगावरील बिछाण्यावर एक बलवान संकल्प निजला होता. तो अकस्मात जागा झाला व तो दैववान असून आपल्या नित्याच्या उद्योगात व्यापारात नेहमी तत्पर होतो, म्हणून त्याला त्याच्या इच्छेनुरूप एक ठेवा मिळाला. बघा त्या संकल्पाने हे सगळं झालं. आहे थोडंसं मुख्य संकल्प एक ओम मौषा अशा पद्धतीने ते, आणि त्या संकल्पाच्या निर्गुण परब्रह्म स्वरूपाच्या केवळ सत्ता स्फूर्तीच्या आधाराने त्रिभुवना एवढी बागही त्याच्याच साह्यामुळे खटपटीने प्रमाण गोचरतेस आली आहे. बरोबर आहे की नाही? काय वाक्य? त्याला एक संकल्प झाला, नाही तर प्रकृतीची काय टाप आहे.
त्यांनी जर सत्ता काढून घेतली तर आणि प्रकृती कशाच्या याच्यावर दिसते, तिची प्रकृतीची उड्या कशावर आहेत. माझा नवरा येऊ दे मग बघते तुझ्याकडे, माझा भाऊ येऊ दे मग, माझा बाप येऊ दे मग तुझ्याकडे बघते, हातपायच काढून टाकते. कोणाच्या जीवावर उड्या आहेत? त्या पुरुषाच्या जीवावर उड्या आहेत त्या प्रकृत्या. सापले घाबरवतोय आणि विष चढवतोय माणसाला, आणि जर ती रस्सीच काढून घेतली मग सापाला अस्तित्व आहे का? नाही. सापाला अस्तित्व कशामुळे ते असं म्हणतात. आणि त्यांचं म्हणणं ते अकस्मात जागा झाला. किती नंबरची ओळ वाचत होतो आपण साहेब? तीच वाचत होतो. त्याच्या अगोदरची वाचायची होती. 41 संपली होती का? 42 संपली. तो जागा झाला व दैवशोध आपल्या नित्य. बघा तो मुख्य संकल्प जो आहे परत 42ला जातो. शून्य निर्विशेष शय्याग्रात पूर्ण लीन अवस्थारूपी पलंगावरील बिछाण्यावर एक बलवान संकल्प निजला होता. तो अकस्मात जागा झाला व दैववान असून आपल्या नित्याच्या उद्योगात व्यापारात नेहमी तत्पर होतो. म्हणून त्याला त्याच्या इच्छेनुरूप एक ठेवा मिळाला आणि त्या संकल्पाच्या निर्गुण परब्रह्म स्वरूपाच्या आणि त्या संकल्पाच्या म्हणजेच निर्गुण परब्रह्म स्वरूपाच्या केवळ सत्ता स्फूर्तीच्या आधाराने त्रिभुवना एवढी बागही त्याच्या साह्यामुळे खटपटीने प्रमाण गोचरतेस आली आहे. हे सगळे चालले कोणाचे चाललेले? त्याच्या सत्तेने चालले. नंतर निरनिराळी अपंचीकृत पंचमहाभूते हाच कोणी पड जमिनी त्या पंचीकृत मेहनतीने एकत्र करून भूतमात्रांचे जारज, स्वेदज, अंडज व उद्विज असे 4 घाट म्हणजे हद्दी किंवा प्रकार रचले. नंतर प्रथम पंचमहाभूताचे निरनिराळे पोटभेद करून बांधे म्हणजे भौतिक शरीरे तयार केली. त्या घटाच्या थोडं जूळ ते बघा साचे केले ना, विटेचे साचा कसा बनवतात तसा देवाने साचा बनवला आणि मूळ तत्व टाकलं आणि तो आकारात आला. जसं दागिने बनवणार साचाच बनवतो ना पहिला, मिठाईचे किंवा हे आता करंजीचे काय यांचा साचाच आहे ना तो. त्याप्रमाणे त्या घटाच्या मनुष्यरूपी शेताच्या दोन्ही बाजूस कर्म आणि अकर्म याच्या ताली लाव घातल्या व त्यामधील निकस नापिक माळ जमिनीची म्हणजे पशु पक्षाधिक ही सुपीक राने बनवली. बघा ही निकस आहेत मनुष्य जन्म आणि ही कशी आहेत? नापिक आहेत. कोण? जनावर. नापिक माळ जमीन म्हणजे पशु पाश्वाधिक ही सुपीक राने बनवली. त्यांच्याकडे स्वतःला काही करायचं नाही, ते भोग येऊन येतात. आता ते स्वतः काही करत नाही, त्यांना नाही कर्म केल्यानंतर भोगावं ना. आपण जर म्हटलं वाघ आणि कुत्र्याला खाल्ले, आता त्याच्या कर्माचं त्याला भोगावं लागेल. ते भोगतोय तो ते भोगतोयच आहे, तिथं त्याला काही नाही. इकडं आपल्याला करायचं त्यांनी आणि आता ते एका मनुष्य युनित केलेली सगळी कर्म ते उपभोगतायत. नंतर या संकल्पाने निरालंबापासून तो थेट मृत्यू लोकापर्यंत जेथे कोणाचा लागणार नाही अशी जन्ममृत्यूच्या येरझारा करण्याकरता सोपी व कधी न बंद पडणारी अशी भुयारातून वाट तयार केली. आता हे पण फायनल मत नाही, तसं काही होईना जाय असं हे फायनल मत आहे, पण आता हे चाललेले आहे तिकडे घेऊन. मग संकल्पाने अहंकाराबरोबर जन्मभराचे ऐक्य करून संकल्पाने अहंकाराबरोबर मी कोणतरी आहे बुद्धीकडून चराचराची वहिवाट करवली. बघा संकल्प मग अहंकार त्या दोघांचं एकमत झालं आणि बुद्धीकडून वहिवाट कामधंदा चालू आहे. याप्रमाणे चिदाकाशात निरालंब स्वरूपी मूळ संकल्पाची ढाळी वाढल्यामुळे या प्रपंचाला तो संकल्पच मूळ कारण झाला. मला काहीतरी करायचं. याप्रमाणे संकल्पवाद्यांची विचारसरणीरूपी मतरूपी मुक्ताफळे ऐकून त्यास दुसरे जे स्वभाववादी आता कोण आले होते त्यांची पराभविली. मुक्ताफळे ऐकून त्यास दुसरे जे होते त्यांनी पराभवली व पुढे होऊन म्हणाले, म्हणजे त्यांना म्हणले तुम्ही ग बसा, तुमचं काय खरं आहे. या असे मंडळात पे असतील काय ह्याची की अहो आपणच जर पुढे होऊन म्हणाले की अहो आपण तर चांगलेच विचारवंत आहात. बघा त्याचं लगत खोडून काढलं, तुम्ही फार हुशार आहेत. याचा अर्थ हुशार नाही याचा अर्थ हे नाही काय, हे आपले मत व ही आपली काय विचारसरणी दोन उद्गारवाचक. पहिली एकच आहे, आपण फारच
ते म्हणाले की अहो आपण फार चांगलेच विचारवंत आहात. एक काय हे आपले मत व ही आपली विचारसरणी, दोन उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे फारच हुशार, अति हुशार. परब्रह्माच्या गावात जर संकल्पाची सेज म्हणजे लीन अवस्था बिराड आहे असे मानावायचे तर मग त्या परब्रह्म रूपी सांख्याची प्रकृती, सांख्यांची प्रकृती का मानू नये. सांख्य म्हणले होते प्रकृती, तर मग हे म्हणतात, तुम्ही म्हणतात त्या परब्रह्माच्या गावात त्याला संकल्प होतो, मग मी कोणतरी आहे, मी कोणतरी आहे. आणि मग तुम्ही जर हे म्हणताय लीनावस्थेत, तर मग त्यांचं कामच नको घ्यायला प्रकृतीवाद्यांचं. परंतु हे असो, तुमचे म्हणणे मात्र बरोबर नाही. व तुम्ही हे असेच आहे ना, गावाकडं सगळी अशीच आहे सगळी. हा त्याचं तो त्याचं खूण काढतो, सप्ताधडो करायचे नाहीत, काहीच करू शकत नाहीत, लय अहंकार. तर मला एक म्हणले, तुम्हाला मुंबईला तशी माणसं नाही भेटले म्हणून तुम्हाला तसं वाटतं, सगळीकडे तेच आहे म्हणले. तसंच आहे काय साहेब? हा म्हणतो तसंच आहे. आता आपल्या इकडे कोणाच, तुमचा इथं संबंध आला म्हणून, नाही तर हे नव्हतं माहिती तोपर्यंत. तुम्हाला काय वाटत होतं, ही सगळी कशी आहेत, सोन्याहून पिवळे आहेत असं वाटत होतं. परंतु हे असो, तुमचे म्हणणे मात्र बरोबर नाही व तुम्ही या भानगडीत पडू नये, याचे नादी लागू नका. बघा काय तुम्ही नादी नको. हे क्षेत्रज्ञ निर्णयाचे काय प्रकरण आहे हे अस्मादिकांकडून सांगण्यात येईल. बघा, तर आकाशातील ढगामध्ये पाण्याचा भरणा कोण करतो, अंतरिक्षातील चांदण्या खाली पडू न देता आवरून असे कोण धारण करतो. बघा हा किती हुशार आहे. इकडं वर पाणी कोण भरतो म्हणतो, खाली टाकीतून वॉचमॅन रोज वर पाठवतो ना मोटर चालू करून, तिकडं कोण पाठवतो. त्याच्यानंतर दुसऱ्या चांदण्या पडून का नाही धरीत, कोणी त्यांना ताण, रश्यांचा ताण दिलाय, काय म्हणतात त्याला, सपोर्ट काय म्हणतात, खालून टेका देतात ना. तू पुढंच येईल मला वाटतं, आकाशाला कोणी खांब लावलाय असे म्हणतील, टेका कोण दिला आहे की दही अंडी कशी टांगून ठेवतात, त्याची चांदण्या खाली का पडत नाही का हो? बांधल्यात काय. तर आकाशातील ढगामध्ये पाण्याचा भरणा कोण करतो, अंतरिक्षातील चांदण्या खाली पडू न देता आवरून असे कोण धारण करतो. प्रश्नचिन्ह. आकाशाचे छत म्हणजे झोल न येऊ देता हे सारखे ताणलेले आहे, हे कोणी व केव्हा उभविले. आपण नाही का ते मंदिरात बांधतो पावसाच्या वेळेला, त्याला ताण कोण देतो आणि घोळ कसा पडून देत नाही, आणि वाऱ्याने नेहमी वाहत हिंडत असावे हे कोणी ठरवले आहे. कोणी ठरवले. वायूने नाव भरी उगे न राहावे, पृथ्वी भूते व्हावी, पर्वती बैसकाना सांडावे, समुद्री रेखा न ओलांडे आणि पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. वायूने नाव भरी उगे न, आकाशी सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे न राहावे, पावके दहावे वर्षावे जळी ही आज्ञा माझी. बा त्याचं उत्तर 9व्या अध्याय दिलं हो, 9व्या अध्याय दिले उत्तर याचं. अंगावरील जी लव दिसते ती पेरणी कोण करतो. बघा अंगावर जे केस आहे ती कोणी पेरणी केली, अंगावरील. व समुद्र कधीही आटत नाही असे त्यात पाणी कोण भरतो, आणि पावसाच्या धारा त्या कोण उत्पन्न करतो. ही गोष्ट जशी स्वभाव सिद्ध आहेत. बरोबर आहे, वाक्य बरोबर आहे ना, ते नॅचरली आहे, ते म्हणतात ते चालूच असतं ऑटोमॅटिक. हां, या गोष्टी जशा स्वभाव सिद्ध आहेत तसेच क्षेत्र हे स्वभाव सिद्ध असून हे कोणाच्याही मालकीचे असे वतन नाही. जो यात मेहनत मशागत करील त्यास हे फलद्रूप होईल, व जो मेहनत मशागत करणार नाही त्यास फलद्रूप होणार नाही. इतक्यात दुसरे एक कालवादी रागावून आवेशानेच मला म्हणाले की ठीक आहे, तुम्ही म्हणजे तमोगुणी महाराज आले मग तिकडून, है की नाही. तुम्ही म्हणता असे जर खरे आहे तर मग या क्षेत्रावर कोण एकट्या काळाची सत्ता का असावी. तथापि त्या कालाच्या सत्तेचा अनिवार्य तडाखा आहे हे पाहतात तरी पण स्वमतविषयी अभिनिविष्ट झालेले आहेत. हे त्यास न जुमानता अभिमानास पेटून आपल्याच मतावर भर देऊन त्यांचे समर्थन करतात. हे क्षेत्र म्हणजे मृत्यूरूपी रागीट सिंहाची एक भयंकर दरीच आहे असे आम्हास वाटते. जर तुम्ही या क्षेत्राबद्दल व्यर्थ बडबड केली तर त्यास पुरे पडवेल काय, ते म्हणणे विचारापुढे टिकेल काय.
हा काळ महाकल्पांता पलीकडेही अकस्मात मिठी घालून ब्रह्मदेवाचे स्थान जो सत्यलोक रूपी हत्ती त्याच्यावरही काळाचा चपेट घात वाचतो. बरोबर आहे, काही वाक्य आहेच ना की ते तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले. ते काळाचा एवढा चपाट आहे का ब्रह्मदेवालाही सोडत नाही. हा काळ सिंह स्वर्गाच्या अरण्यात नित्य नवे अष्टलोकपाल व 8 दिशांची 8 ऐरावत यांचाही संहार करतो. यांच्या केवळ अंगवायूने जीवरूपी मृग निर्जीव होऊन जन्ममृत्यूच्या खळग्यात पडून भ्रमण करीत राहतात. या काळाने हाताचा पंजा केवढा मोठा पसरला आहे तो पहा की यच्च यावत जगदाकार रूप हाच कोणी हत्ती तो त्याने आपल्या तळहाताच्या चवड्यात धरला आहे. म्हणून सर्व काळाची सत्ता आहे असेच म्हणणे खरे. याप्रमाणे अर्जुना या क्षेत्राबद्दल बरेच मतभेद आहेत. असा पुष्कळ ओहापोहात्मक वादविवाद नैमिष्यारण्यात ऋषींनी केला आहे. याबद्दल आपल्यास पुराणेही साक्षीभूत आधार आहेत. वेदातील अनुष्टुंभादी छंदात याबद्दल पुष्कळ चर्चा केली असून या क्षेत्राविषयी लोक गर्वाने अद्यापपर्यंत ग्रंथ तयार करीत आहेत. त्यांच्या डोक्यात सुचलं ते लिहित बसलेले आहेत. वेदातील बृहत्साम सूत्र जे ज्ञान दृष्टीने अति पवित्र आहे त्यालाही हे क्षेत्र म्हणजे काय हे समजले नाही. बापरे, काय माऊलींची बघा एवढे धारिष्ठ्याने बोलतात. स्वामी ज्ञानी माणूसच धारिष्ठ्याने बोलू शकतो आणि त्याला माहिती आहे अंतिम सत्य काय. बाकी नाही. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, ऋषी मुनींना कळालं नाही. हे सोपं बोलणं बरोबर, ही सामान्य गोष्ट आहे का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की किंवा एकालाही नाम माहीत नाही. हे वाक्य कसं आहे ज्ञानेश्वरांचं. ज्ञानदेव म्हणे नाम आहे सुलभ सर्वत्र दुर्लभ. नाही बाकीचे म्हणजे आम्ही काय करतोय टाळ्या वाजवतो का नुसत्या. हा तसंच आहे तुमचं आहे का नाही. आम्हाला माहीत नाही तुम्ही खुशाल म्हणता. एवढं वादात्मक आहे ती वाक्य. तोच मनुष्य बोलू शकतो, इतर कोणीच बोलू शकत नाही. किती नंबरला आलतो साहेब. वेदातील बरोबर. वेदातील बृहत्साम सूत्र ऋग्वेदातील का इथं नाही दिलं, वेदातील लिहिले फक्त. जे ज्ञानदृष्टीने अति पवित्र आहे त्यालाही क्षेत्र म्हणजे काही समजले नाही. कारण वस्तुतः क्षेत्र म्हणून पदार्थच नाही. क्या काय क्षेत्र म्हणून पदार्थच नाही. मूळ तत्वच परमात्मा नटलेलं आहे. दोन वस्तूच नाही ना. अद्वैत. आमच्या भाऊ आला होता दिवाळीला गावी आणि त्याला मुलगा झाला तर तो आला घेऊन. म्हणलं काय नाव. मी सगळ्यांनाच खुश करतो, गोड बोले आहे मला म्हणतात. तर मी म्हणलं काय रे बाळाचं नाव ठेवलं. म्हणलं अद्वैत. वाह काय छान नाव ठेवलं. म्हणलं एकदम सुंदर नाव, मला लय आवडलं. दादा काय पण बोलू नकोस तू. मी म्हणलं अरे बाबा मी खरं होतं. म्हणलं कशावरून, कोणाचं काय नाही, तू कसं काय बोलला. अरे म्हणलं माऊलीच्या मुखरविंदातलं नाम आहे ते, अद्वैत अद्वैत अद्वैत. असं आहे काय. म्हणलं मग असं. म्हणलं त्याला असं वाटलं मी असंच खुश करतोय त्याला, हे की नाही. कशासाठी तिकडे गेलो होतो आपण. पदार्थच नाही, अद्वैत. अद्वैत कुसरी इथं निवाडा झाला नाही. एका पदार्थच नाही, जे झालेच नाही काही. ते एक काकडे ते आलते का, त्यांनी गाडीत एक ओळ अशी सांगितली ना, चालू प्रवचनात ऐकलेली सांगितली. त्यांना म्हटलं पाठवा ती. ते म्हणतात जगात दोन वस्तूच नाही आणि ज्ञानी म्हणतो तुला लाज नाही वाटत का. मग असं वाक्य. ज्ञानी म्हणतो स्वतःला आणि परत भेदात पडतो आणि परत बोलताना बोलतो या जगात दोन वस्तूच नाही. अद्वैत आहे. इथे केवढं माऊलीचा निवाड्याचं वाक्य आहे बघा. आणि वेद, मग वेदातलं म्हणून माऊलीने तुकोबाराय सुद्धा म्हटले. किती डेरिंगने तुकाराम महाराजांचं बोलले. वेद आनंद बोलला. हा काय रे बाबाचं ऐकायचं, एवढंच मनात घ्यायचं बाकी नाही ऐकायचं. असं बोलू शकतो का आपण. काय त्यांचं ऐकता, कंच बाबांचं काय ऐकता तुम्ही, असं बोलू शकतो आपण. आणि वेद देव घोरत होते तेव्हा त्यांच्या निश्वासातून निर्माण झाले. तो एवढा पवित्र असला तरी वेद आनंद बोलिला. बस मी अर्थ इतकाच घेतला साधीला, बाकीचे आम्ही काय त्याच्या नादी लागलो नाही. हा इनडायरेक्टली जे नादी लागले त्यांना काय दिलेलं आहे, त्यांना असं पॉईंट लावून गोळीत बार केलाय त्यांच्या. काय बोलायचं होतं कोणाला काय. नानांना मी सांगितलं होतं कीर्तनात 8:30 झाले का
7:30 झाले का 1 आणि 8:45 झाले का 2. तर बोलता बोलता त्या माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी असं केलं, मला असं वाटलं काय बोलायचं काय, म्हणले काय बोलायचे का, म्हणले नाही. मग मला कळालं का आपणच साईडलो होतं. त्यांना म्हणलं आपली वेळ झालेली आहे. त्याप्रमाणे इथं तेवढंच एक बोलायचं, बाकी सगळं ड्रॉप करायचं. म्हणून माऊलींनी परत एक वाक्य वेदाबद्दल अजून बोललेले 9व्या अध्यायात. अर्जुना वेद विदू जरी झाला, वेदांतचार्याबद्दल नाही बोललं बरं का, ते डायरेक्ट वेदाबद्दलच बोलले. अर्जुना वेद विदू जरी झाला, वेद जरी झाला, पण मातेने ना ता वायाच गेलं. कोण? आणि ते जो अभ्यास करणाऱ्यांनी बाकीच्यांनी विचारत करावं सगळ्यांनी. या ओळीने आम्ही आपल्याकडे काही घ्यायचं नाही, ठीक आहे नाही. मग करायचं नाही का? वेदाचा तो अर्थ मासीचा ठावा. आणि ज्यांनी अभ्यास करणाऱ्यांनी एरांनी वावा, एरांनी सांगावी रेमट कहाणी, जनरंजवनी करावं या. बस ती रेमट कहाणी गावाकडं चालेल. इकडच्या तिकडच्या गोष्टी उचलून उष्टा पत्रावळ्या सांगत बसायच्या. काय माव तुकोबारायांचा समोर समोर रामेश्वर भट्टांना डॅशिंग पाना करतात. वाईट झालं नाही का त्याच्यातून? रामेश्वर भट्टाची त्यांची धराधरी झाली, मारामारी झाली नाही का? नाही झाली, उलट अनुग्रह घ्यायला आले. आणि अनुग्रह घ्यायला आले ते म्हणले चल आता नाही देणार. लई त्रास दिला, अंगावर गरम पाणी टाकलं, गाता पडून दिला, याला द्यायचंच नाही. ती बाबाच्या त्यांच्या बाजूला अशी चांडळ चौकटी नव्हती वाटतं, बाबाच्या बाजूला असती तशी, नाही ते येऊनच नसतं दिला बाबापर्यंत त्यांनी, आहे ना? तुकाराम महाराजांनी असं काय मंडळ नव्हतं स्थापन केलं, नाही ते येऊनच दिलं नसतं तिथपर्यंत. त्याला रामेश्वर भट्टाचा काटा बाहेर कुल झाला असतं. या छंदाबद्दल अनुष्टंबाधिक 67 वाचलं का आपण? 68 वाचलं. हा, त्यालाही एक क्षेत्र समजले म्हणजे त्यालाही एक क्षेत्र म्हणजे काय समजले नाही. कारण वस्तुता क्षेत्र म्हणून पदार्थच नाही. आत्मा सोडून जगात वस्तू नाही. काय इथं देव सोडून एवढी रिकामी जागा नाही. जळी हाती प्रमाण बघा ना कसे, जळी स्थळी काष्टी पाशांनी देव भरलेले आहे. माणसात नाही बरं का, माणसात नाही. जळी स्थळी काष्टी पाशांनी आहे, माणसात नाही. कशी कोंबडी उलटी झालती ते म्हणजे स्मशानातल्या खोबड्या तरी बरं आहे, त्याच्यावर काहीतरी करतात ते जादूटोना, इकडची हड्डी गोणाची. त्याच्या निर्जीव हड्डीमधून सुद्धा काहीतरी घडतं. बम 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 बम. ते बाबाचं हेच काम आहे, त्याच्या हड्ड्या बसल्यात ना पुढं निर्जीव, त्यांची बुद्धी चालली पाहिजे, है ना? आणखी पुष्कळ दूरदर्शी अशा महाकवींनी हे क्षेत्र निर्णयाबद्दल वादविवाद करून आपल्या बुद्धी खर्च केल्यात. भागवतात पण आलो होतो. कोण म्हणतं 25 तत्व, कोण म्हणतं 17 तत्व, कोण म्हणतं 36 तत्व, कोण म्हणतं 2, कोण म्हणतं 3, कोण म्हणतं 1. आणि ज्ञानोबा नाथबाबा पण आत्मतत्व धरी तोची एक. बस मुळाला धरलं का झालं? मूळ जैसे मूळ सिंचने सहज मुळाला भेटलं पाहिजे. अमृत अनुभव असंच मागे नेतोय त्यांना. कशातून काय निर्माण झालं, कशातून काय निर्माण, विचारसागर सुद्धा कशातून काय निर्माण झालं. पण या जगात बघा कसं आहे, विचारसागरमध्ये सांगितलं जो साधक सुद्धा नाही त्याला लोक साधू म्हणतील, आणि जो साधू आहे त्याला विचारातच घेणार नाहीत. असं असं कुठं असतं का म्हणते? आणि जो फक्त ॲक्युरेट गंध बिंद लावून टाकाटाक, त्या अजून साधकाचा सुद्धा त्याचा तपास नाही तरी त्याला साधू म्हणते. आणि पुष्कळ दूरदर्शी अशा महाकवींनी हे क्षेत्र निर्णयात बद्दल वादविवाद करून आपल्या बुद्धी खर्च केला. परंतु हे क्षेत्र आहे असे आहे वा एवढे आहे किंवा हे खरोखर आमक्याच्या मालकीचे खास आहे हे सांगता येत नाही व आजवर याचा उलगडा कोणासही आकलन होत नाही. अरे अर्जुना, आता हे क्षेत्र असे जसे आहे तसे व तेही अथपासून इतीपर्यंत तुला सांगतो. हा, परत एक वाक्य मी मागे जातो. आता माऊली निर्णयात्मक मत सांगणारे पदार्थच नाही. 68 नंबरची ओळ पाहू आपण. अर्थ तुम्हाला वाचायचे साहेब, पहिली इकडे ओळ पाहूया. वेदीचे बृहत साम सूत्र जे देखणेपणे पवित्र परी तयाही हे क्षेत्र नेनवेची. बघा त्यालाही हे कळाना क्षेत्र काय,
पण इथं कंसात यांनी दिले साखरे बाबांनी, कारण वस्तुता क्षेत्र म्हणून पदार्थच नाही. मग क्षेत्र म्हणून पदार्थ नाही तर मग क्षेत्र जे दिसतंय ते काय? क्षेत्र काय भोसलेदाई? क्षेत्र म्हणजे काय? मग तुम्ही होते का परवा? नव्हते. तुम्ही होते ना? क्षेत्र म्हणजे काय मग? हं? हा, आत्माच नटलेला आहे. पेढा बनवला, पेढा. तुम्हाला यांचंच आठवण येणार आता पेढा म्हणल्यानंतर. कोणाचं? सूर्यवंशी बाबांचं. ते म्हणले गावावरून आले येड आणि भजाला म्हणलं पेढे. आणि मी काकांना येतानी गाडी तेच म्हणलं, काका त्यांनी काय केलं असेल, गावावरून आला असेल आणि ते वडापावले कसे जाळीत भजे का. काका म्हणले तसं काही नाही झालं ले. असे सगळे भजे काढले, त्याला वाटलं पेढे काढले काय. काका म्हणतात तसं काही झालेलं नाही, नुसती म्हण आहे ते. असं आहे का म्हटलं. बरं, वाचा बरं साहेब तुम्ही 68. त्यांनी दिलं आणि साखरेबाबांनी अजून दिलं तुम्हाला, आपल्याला अजून एक पाऊल पुढं, कारण क्षेत्र म्हणून पदार्थच नाहीये, है की नाही. म्हणजे तो खवा आहे ना तोच पेढा झालाय. आणि तुम्हाला फसवायचं म्हणून त्यांनी हे केलं काय, शंकरपाळीसारखं काय असतं ते, हा काजू कतरी. बरोबर मामी. ठीक आहे नाही ती एक. आणि परत त्यांनी कलर बी टाकला, पिवळा पांढरा, कोणता पेढा पाहिजे तुम्हाला. आता त्यांनी घेणाराला येडच बनवलं ना पेढा विकणाऱ्यांनी, आहे की नाही. नाही तर मूळ काय आहे ते सगळं आटवलेलं दूधच आहे ना, तसं आटवलेलंच आहे जगत आहे. आणि पुष्कळ. हा, याच्यानंतर आता श्लोक क्रमांक किती आहे? 5 आणि 6 एकत्र आहे आमच्याकडे. हा, पृथ्व्याधिक पंच सूक्ष्मभूते, याचे कारण अहंकार. बघा, त्याचे कारण निश्चयात्मक बुद्धी, आणि बुद्धीचे अव्यक्त 10 व अशी 11 इंद्रिय, आणि 5 इंद्रियांचे विषय, सुखाला कारण असलेला पदार्थाला ग्रहण करण्याची इच्छा, प्रतिकूल पदार्थाविषयी द्वेष, सुखम अनुकूल असलेले सुख, अप्रिय वाटणारे दुःख, शरीर व इंद्रिय यांचा समुदाय, देहात व्यक्त झालेली चिदाभासयुक्त अंतकरण वृत्ती व धैर्य हे क्षेत्र, शरीर, सापेक्षता, सक्षेपता, विकारासह सांगितले आहे. म्हणजे 36 तत्वांना एकत्र घेतलेले आणि त्या 36 तत्वांना मिळून काय म्हटलेले, एक क्षेत्र म्हटलेले आहे. बघा, आणि हे आपल्या रोजच्या जीवनातलं आहे. आपल्याला असं वाटतं ते क्लिष्ट आहे, ते कुठं जाऊन समजून घ्यायचं, हे याच्याबद्दल सांगितलं. हे नखशिकांत 36 तत्व आहे त्याच्यामध्ये सांगितले, पुढे डिटेल देतात. बघा, तर पंचमहाभूते, एक अहंकार, किती झाले, बुद्धी, प्रकृती, पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय. बघा, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय मिळून 10 इंद्रिय. हां, आणखी एक मन, ज्ञानेंद्रियांचे 5 व पंद्रिय व कर्मेंद्रियांचे 5 मिळून असे 10 विषय. 10 विषय, 10 इंद्रिय, पंचमहाभूते, अहंकार, मन, प्रकृती म्हणजेच बुद्धी, पंच ज्ञानेंद्रियांचे 5 व कर्मेंद्रियांचे 5 मिळून असे 10 विषय, सुख, दुःख, द्वेष, संगात, इच्छा आणि चेतना, आत्मचैतन्याची सत्ता व धृती, याप्रमाणे या क्षेत्राची एकूण 36 तत्वे आहेत. ती तुला सर्वच स्पष्ट सांगितली. आपल्या याच्यात त्या टाकलेल्या आपण 1, 3, 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. हा सगळं काय नख शिकांत कोण आहे? हरी आहे. तो पटेल का आपल्याला? आहे प्रोसिजर मध्ये. आम्ही मार्गाला चाललेलो आहे बाबा, पोचू एक दिवशी, आहे की नाही. आता महाभूते कोणती, विषय कोणते व इंद्रिय कोणती, अशी प्रत्येकाची वेगवेगळे वर्णन करून क्रमाने एक एक तुला सांगतो. महाभूताने हे पहा, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही तुला सांगितलेली पंच महाभूते आहेत असे समज. व आणि अहंकार, आणि जागृत अवस्थेत जसे स्वप्न लोपलेले लीन असते, किंवा अमावस्येच्या दिवशी जसा चंद्र जसा आपल्या स्वरूपाने गुप्त असतो, अथवा लहान बालकामध्ये तारुण्य जसं गुप्त दबलेले असते,
किंवा फुलांची कळी उमलण्यापूर्वी जसा तिच्या सुगंध गुप्त रूपाने असतो, फार काय सांगावे अर्जुना, लाकडात ज्याप्रमाणे अग्नी गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो गुप्त असतो, ज्याप्रमाणे शरीरातील धातुगत म्हणजे हाडी ज्वर हा प्रगट करण्यासाठी कुपत्याचे केवळ निमित्त होण्याची वाट पाहत असतो व तेच कुपत्य झाल्याबरोबर तो शरीरात अंतर्बाह्य जसा व्यापून टाकतो, त्याप्रमाणे पंचमहाभूताची गाठ पडून पंचीकरण होऊन म्हणजे एकत्रकरण होऊन ज्यावेळी देहाचा आकार स्पष्ट होतो त्यावेळी त्या देहाला जो चोहूकडे नाचवतो तो अहंकार होय अशी समज. 81 ओळ आहे का घेतलेली बघा, बहुतेक असं आहे. तैसा पाचाई गाठी पडे जो देहांकार उघडे, जो नाचवी चोहकडे तो देहांकुरगा नवला अंकाराची गोठी. हा ती पुढची घेतलेली मला वाटतं 81 नाही घेतलेली आहे ना. बघा हे सगळे एकत्र झाले आणि त्याच्यामध्ये मी कोणतरी आहे हा जो निर्माण झाला तो अहंकार, तो अहंकार नाचवतो. या अहंकाराची अशी मौज आहे, विशेष करून अज्ञानाच्या पाठीस लागत नाही पण सज्ञानाच्या मानगुटीस धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात घालून गोते खावायस लावतो. कोण? ज्ञानी झालं ना. ती मगाची ओळ तशीच सांगितलेली. ती ज्ञानी म्हणतो लाज नाही वाटत आणि सगळे एकही म्हणतो आणि परत वेगळे वेगळं पाहतो. त्याप्रमाणे त्या काय आज अहंकाराची मौज काय, विशेष करून अज्ञानाच्या पाठी लागत नाही. ज्ञान झाले ना त्याला मी ब्रह्मरूप आहे, जगत ब्रह्मरूप आहे, तरी परंतु पुन्हा देहबुद्धीवर आणतो त्याला. मी गायक आहे असं कसं, मी वाजक आहे, मी आलो तरी उठला नाही मला वाजवाय नाही दिलं. म्हणजे त्याला बाबांनी सांगितलं तू तत्वमसी आहे हे गेलं. आणि हे डोक्यात आहे त्याच्या मी डफड वाजवणार आहे. तुम्हाला कळलं ना मी काय म्हणणार होतो. जे महत्वाचे ते विसरतो माणूस आणि असा नाचवतो त्याला, कारण तो ज्या वस्तूत जातो त्याचं तादात्म्य घेतो. मृदुंगाचार्य हे त्यांनी घेतलेलं त्या वस्तूशी संगतीत असणारे तादात्म्य. आम्ही रिक्षा चालवताना जर आम्हाला कोणी म्हणलं, अजून सुद्धा जर म्हणलं कोणी ते रिक्षावाले बावळटे म्हणल्यावर लगेच राग येतो. का असं म्हणतो? नाही ना, तुम्ही पण चालवता म्हणून तुम्ही नाही म्हणता. नाही ना, आता नाही राग येत ना. बावळट बावळट आहे की नाही. बरं, तर तुम्ही ज्या संगती जाणार, गायककार कीर्तनकार कीर्तनकार, नियोजनकार नियोजनकार, लगेच त्याला राग येणार. तो त्यांनी काय केलं, त्या अहंकाराने त्याला तिकडं घेऊन गेला. त्यांनी कुठं पाहिजे होतं, आपण ब्रह्म आहे, मीच वाजवतोय सगळं, मीच वाजवतोय सगळं असं त्याला वाटलं पाहिजे. गाठ पडून पंच करून ज्यावेळी देहाचा आकार स्पष्ट बनतो त्यावेळी त्या देहाला तो चोहीकडे नाचवतो तो अहंकार होय असे समज. त्या अहंकाराची अशी मौज आहे, विशेष करून अज्ञानाच्या पाठीस लागत नाही पण सज्ञानाच्या मानगुटीस धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात घालून गोते खावास लावतो. म्हणजे मी देह म्हटलं का कोटी ब्रह्म हत्या येऊन पाठी थापट्टी असं होतं. ज्ञानी माणसाने जाणीवपूर्वक तुमची परीक्षा होणारच तिथे गेलं. जाधव साहेब मला म्हणले तुम्ही गेले आणि एखाद्या ठिकाणी तुमचं नावही नाही घेतलं आणि प्रवचनही झालं नाही, कीर्तन नाही झालं, तुम्ही मेळाव्याला गेले तरी मनात काही होऊन जायचं, जे केले हे सगळं कोणी केलंय, त्यांनी नाही, मीच केलेले असं समजायचं आहे की नाही. हा काय बोलतोय, मीच बोलतोय म्हणायचं, तो दिसतोय बोलतानी, असा अहंकार धरायचा. हा असा अहंकार धरायचा, याला काय प्रमाणे अहंकार धरी सोम. यदुराज श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना ऐक, थांबूया आपण. एक तर पहिलाच दिवस आहे, पहिल्या दिवस शाळा लवकर सोडली पाहिजे ना. 82ला थांबू. कुठे कोणत्या ओळीला थांबतोय, नवला अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. 82 क्रमांकाच्या ओळीला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वर संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सचिदानंद श्रीपाद बाबान की जय. सचिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देव दोषावी दोषोनी मर्यादे पसायताने
जे तळांची व्यक्ती सांडो दया सत्कर्मी अतिवाळो भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिक तोचे लाभो प्राणी जात वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची माती आई अनवर्त मंडळी भेद तुझा पुता सदा कल्पतरुचे आळ चेतना चिंतामणीचे गाव गोलंकेचे आढाव पियुषांचे चंद्रमेचे आरांचन मार्तंडचे तापहीन हे सर्वाई सदा सज्जना सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती त्रिलोकी भजितो आदि पुरुषीय खंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय भोगाविजी एक मने श्री विश्वेश्वरा हो होईल दान बसावो येणे ज्ञान देव सुखिया येणे ज्ञान देव सुखिया झाला येणे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती।